महाशिवरात्री ती ही पावन रात्र आहे, ज्या रात्री सृष्टीतील प्रत्येक श्वास हा शिवमय होतो. महाशिवरात्रीची ती कथा अशी आहे, तारकासूर नावाचा राक्षस तीनही लोकांवर आपला भयंकर अत्याचार प्रस्थापित करत होता. तारकासुराने ब्रह्मदेवाची इतकी तपश्चर्या केली होती आणि वर प्राप्त केला होता, त्यामुळे तो जवळजवळ अमर झाला होता. त्याने असा वर मागितला होता की त्यांचा वध केवळ भगवान शिवाचा पुत्रच करू शकतो. तारकासुराला माहित होते की भगवान शिव संसारापासून विरक्त होऊन हिमालयातील बर्फामध्ये ध्यानमग्न झाले आहेत आणि त्यांच्या विवाहाची कोणतीही शक्यता नाही. म्हणून तो निश्चिंतपणे अत्याचार करू लागला. तो देवतांना स्वर्गातून हाकलून देत असे, ऋषीमुनींची तपस्या भंग करत असे, निर्दोष प्राण्यांना प्रचंड छळत असे. त्याचा अत्याचार इतका वाढला की भगवान इंद्रांना सुद्धा आपले सिंहासन सोडून जंगलात लपून बसावे लागले. संपूर्ण ब्रह्मांड हतबल झाले होते, परंतु कोणताही उपाय दिसत नव्हता. देवतांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली. भगवान विष्णूंकडे